Sometimes it feels like I should know how to walk on water. Sometimes. नमस्कार मंडळी, जय शिवराय भावानो. तुम्ही मला माहिती होतं आपल्या मोठ्या ब्लॉगची वाट बघतच होता, तर आपण नवीन कॉन्टेंट घेऊन आलेलोच आहे. तर भावानो, आता आम्ही जायला लागलो कोल्हापुराला. मी आणि आपला भाऊ आहे. तर कोल्हापुरात आता जाऊन फिरणार आहे. परत आमची 2-3 किरकोळ कामं आहेत, ती पण कामं पण करायची. तर आता पेट्रोल भरायला आलोय आणि सकाळी ब्लॉग करण्याचं न कारण म्हणजे एवढं धुकं पडलंय. या धुक्यात काय तुम्हाला पण दिसणार नाही, त्या ब्लॉगमध्ये काय वाटणारच नाही ते बरोबर. त्यापेक्षा नाही मी आता काय करतो, कोल्हापुरात गेल्यावरती डायरेक्ट ब्लॉग चालू करतो. तो पण जाताना तुम्ही नाही सगळा व्ह्यू बघा, तुम्हाला व्ह्यू दाखवते. चला डायरेक्ट कोल्हापुरात भेटू आपण. Sometimes it feels like I should know how to walk on water. Sometimes it feels like I should know how to move the mountains. But the seasons keep on going and the rivers keep on flowing and the wind it keeps on blowing and this beat it stays in motion like my lyrics keep on flowing and this rhythm keeps on going. Yeah, ain't nobody else, ain't nobody else. तर भावानो, आता तुम्ही व्ह्यू बघत आला असेल, कसला भारी होता. येता येता मस्त वाटलं. आणि आता आम्ही फायनली ज्योतिबा मंदिरवरती पोचलो आहे. तीच तर लय फरक आले. आता कमराला घायला आले आमचं. आता इथं आम्ही एवढं प्रोफेशनल वागत नाही, तरी इथं गणेश बघा प्रोफेशनल हो. आणि आदूबाई पण आला, आपला भाऊ भेटला आम्हाला स्टँड वरती. भावाला लगेच उचललं. चल म्हटलं बा, कुठं जातो, एवढं कॉलेजचं काम आहे की नाही. कॉलेजचे काय नसते आमच्या इकडे. कॉलेजचं काम काय, विजेचं काम. चला आता की नाही डायरेक्ट मंदिरला जाताना चालू करूया. तर भाऊनो, आत्ता एंट्री केली आहे. तर विषय घालता, मी मागच्या वेळी पण याला नव्हतो. मागच्या वेळी मम्मी पप्पा आलेले. आता म्हटलं जाऊन तरी या, 12वीचे पेपर पण आले. दर्शन तरी लई 2 वर्ष आलं असेल, मी यायलाच नसेल ज्योतिबा मंदिरला. म्हटलं ज्योतिबा सगळं फिरायला आज सुट्टी म्हणून ब्लॉग टॉप पर्यंत बघा, शेवट पण बघा. विषय आपला टॉपचा आहे. इन्फ्लुएन्सर इज टर्न ऑन. चला डायरेक्ट दर्शन पण जाऊया. आता इथनं लई चलत जायचा, खालती गेल्यावरती ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. आल्यावरती भावाने एकच भर वाटते. हे सगळे गुलाबी वाईब्स बघायला लागले, मस्त वाटते. हे बघा, हे सगळं पायात गुलाबी गुलाब. चला आता दर्शनासाठी जातो. आता काय तिथे कॅमेरा अलाउड नसतोय. दर्शन झाल्यावरतीच भेटूया. मला माहिती आहे कॅमेरा ऑन नसतोय इथं. दर्शन मस्त झालं, काय गर्दी नव्हती ह्यावेळी. ह्यावेळी गर्दी नसते सोडा. दर्शन मस्त झालं. ज्योतिबाच्या नावान चांग म्हणा. आता फोटो पण काढतो आणि मग अंबाबाई मंदिर. दर्शन मस्त झालेलं आहे. आता जाऊया लोक, खूप वेळ झालेला गण्याचे. मला कुठं सोडून येणार काय की, थांबा कॉल करतो जरा. ते म्हणून मी ते खालती शूट करायला, तुम्ही मला सोडून आलाय जरा वरती. काय आहे पण नाही. भाऊ इथं खालती आहे, आपल्याला माहिती आहे थोडा.
कोल्हापूरला आपलंच आहे. जरी सोडून गेली तरी काय कोल्हापूर आपलंच, आपल्याला सगळं माहिती आहे. काय नवीन नाही इथला, समजलं? सोडून जावं मला. 4 शॉट बदलावलं जाणार 4 शॉट मध्ये कोण मारणार आपल्याला? 4 शॉट बदलावलं कोण काय मारत नाही. चला दर्शन मस्त आले आता. डायरेक्ट अंबाबाई मंदिर. रंकाळा नंतर अरे अंबाबाई मंदिर करायचं, काय तर खायचं आणि मग पुढचं. चला रे अंबाबाई मंदिरला भेटू. फायनली आता अंबाबाईच्या मंदिरात पोचला आहे. गल्ली बोळांना गाडी काढायला लागली आपल्याला, कारण की आरटीओला जाऊन चालणार नाही. आरटीओला गावलं की शॉर्ट होते गाडीवरती. असली का नाही कुठं काय आधी रुमाल रुमाला काय गुन्हाला पाहिजे तुला घेऊन आपलं पांढरा. हा वस्त बेकार होते. तुझा कुठं आहे माझा खिशाला, तुझ्या खिसा खिशाला ते ना पुस पांढरा आहे ते पांढरा तो. मला तिथे आभार गेल्यावरती चालू. आता जस्ट अंबाबाईला एंट्री केल्या. अंबाबाई मंदिरला हे घेतलंय, कमळ आणि वेणी घेतल्या. फक्त तेवढंच घेतलं, पुढचं काय घ्यायला मिळेल. दर्शनाला कुठं जायचं आहे? मूळ दर्शन नाही रे. चला मुख दर्शनच करूया. लई लाईन आहे. दर्शनाला मेन गेलो असतो तर गर्दी नाही लागली असती, म्हणजे 15-20 मिनटं लागली असती बरोबर. म्हणता राहून देत, मुख दर्शन करूया, कारण की आम्हाला पुढचं पण फिरायचं आहे. Yeah, you make me feel so free, free. Yeah, you make me feel like me, 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 me. Make me feel so. चला आता दर्शन पण झाले. आता कुणीकडे जाऊया? खायला जाऊया. खाऊया काय? खाल्लंच नाही आता एक संपू काय सांगतोस? आता काय तर जेवायला नंतर खायला जाऊया. नाश्ता बिस्ता जाऊन तिथं तर बघायला काय खायचं फ्रेश होईल. तर भावनो फायनली सगळ्यात एवढं फिरला की नाही या कोल्हापुरात, नुसतं घुटमळत बसलेला म्हणून की नाही ब्लॉग चालूच करायला नाही आम्ही. म्हटलं डायरेक्ट चांगल्या ठिकाणी जाऊन ब्लॉग सुरू करूया. मग आता भावनो आपण शांत ठिकाणी म्हणजे आपल्या रंकाळ्यावरती आलेलो कोल्हापूरच्या. मस्त वाटतं चालेल. आता बोटिंगला शिरूया. डायरेक्ट बोटिंग करायचं ठरलंय, सुट्टी नाही. तुम्हाला क्लिप दाखवतो आम्ही रंकाळ्यात आल्यावर काय करले ते फक्त बघून घ्या जरा. असं काय केलं झालं आणि काका दुसरं गायला चिकट को पैसा बर्बाद पहन चोद. भावनो बसला रे बोटिंग मध्ये. क्वालिटी वाटत क्वालिटी. गणित आलं का न्याला चपाला आम्ही गणेश निवांत बसलाय. गणेश चालला नाही, पाय सुपलं. तिकडे जाया
कोल्हापूर सिनेमॅटिक मध्ये येऊ नको येऊ नको मार की रात्र मार आत्र्या सप्लाय जागा बदलायच नाही गण्याला बसवला तू काय खरं सांगतो भावानो ह्या मी बोटिंग केव्हा केलं माहिती आहे जेव्हा मी मम्मी पप्पांसोबत नरसोबावाडीला गेलतो की लहानपणी तेव्हा फक्त बोटिंग केलं त्यानंतर भाऊ आत्ता करायला लागलोय काय ते पण मित्रांसोबत एक नंबर फिलिंग वाटायला लागले खूप दिवसानंतर करायला लागलोय मी फक्त विषय काय आलाय ही बोट मोटरची होती आणि ही आमच्या स्वतःच्या ताकदीची आहे एवढा विषय आता सपला आता अर्ध्या मी आणि आदर्श डेंगीची अर्धी सलामी झाली माझी सलामी होत आली अर्धी तुझी झाली ते काय सांगू आता तुला माझ्या आतलं असं हृदय भरपूर आलं यात ते बघायला लाईफ निवांत असेल ना अरे तू कायम बघ त्याच्यावर निवांत लाईफ असेल त्याची ज्या आयला पैसे वरून इथं यायचं येऊ मास लई वाढाले कुठं आलाय माहितीये तिथनं ते हितपर्यंत आलाय एवढं आम्ही हे केलं लोकेशन एवढं लोकेशन आम्ही आता पुढं आलाय शाद गणेश निवांत झाले रे जायला मी तिकडे बसायला पाहिजे होतं चुकलं तिसरा नियोजन कारण की गणेश विषय काय आहे गणेश हा आधीच बॉडी बिल्डर त्याला काय दम बिम धरणार नाही आम्ही सपाला व्हायचे विषय कसा टॉपचा पळा 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 उडी 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 काय रे आणि आम्हाला टायमिंग किती दिलंय माहिती आहे फक्त अर्धा तास दिलंय मला अर्धा तासची काय गरज नाही आम्हाला फक्त फोटो व्हिडिओ करायचं होतं आमची सगळ्यात आता झाली पण आता सुट्टी नाही सगळ्यांदा आल्यावरती फिलिंग जरा वेगळंच असतात नाही दुसऱ्यांदा आलो सगळं तसं सगळा बॅकग्राऊंड हवा तुम्हाला घाण दिसेल आता तेवढं आता हेच रे कुई कुई कोई आवाज आला चार बॅकग्राऊंड झाले की सनसेट पण भेटला आम्हाला मस्त टायमिंग आता यानंतर पण आणि ठिकाणीला जायचं आहे तर ब्लॉग स्किप करू नको सा बघा शेवटपर्यंत मोठा झाला असेल तरी पण आपलं कसं टॉपचं आद्याला घाम बघा आद्याला घाम घाम गावले म्हटलं आपल्याला अजून खूप टाइम आहे तर आता मस्त की रिलॅक्स होऊया म्हटलं तर पाय सोडून मस्त की बसतो आता वातावरणाची मजा घेत तुम्ही पण म्हणून एकदा बोटिंग करून बघा खरं मित्रांसोबत करा मित्रांसोबतची मजा वेगळी असते आणि घरातल्यांसोबतची मजा वेगळी असते मित्र ती मित्र फॅमिली ती फॅमिली आपण हे करा खरं ताकद असली तर फक्त हे घ्या नाहीतर मोटरची घ्या बोट आपण इकडे देखो गणेशला तर एस्थेटिक फोटो काढायचे सो मी आता ब्लॉग क्लोज करतो आणि परत पुढे चालू करतो काढू देत भाऊ आपला चला हा बोटिंग झालेला आहे आम्ही तरी लवकरच आलो आहे 5 मिनिटं लवकर आलो आहे कारण की डिपॉझिट दिलं 100 रुपये डिपॉझिट 100 रुपये दिलं म्हणून 100 रुपये परत घेतला होता डिपॉझिट आपल्याला परत 5 मिनिटं लेट झाला असेल तर डिपॉझिट कापून घेतलं असतं टोटल 200 रुपये आहे डिपॉझिट 100 रुपये 100 रुपये हे जॅकेटकडे घेऊन जाऊया नको दोन खाई नाही वाटली कोण एकच जेवायची एकच जेवायची तो 25 खरं कापून एकच जेवायला एकच द्या
कोण खायत नाही मोठा केल्या फक्त हो तीच काय कट करून सांगता तीच तुम्ही माझं चुकल्या माग पडशील बाबाच्या पण तिला आजीला पाडला नाही गो पाहिजे फिरत ती कशाला पाडलं बघा आत्र्यानं पाडलं म्हणतो या व्हिडिओ करायला बाबा मस्त की मसाला पेरू आजीकडे घेतला घेतलाय ते तरी खा खा दे आणते का आणि कशाला आम्ही खायच नाही हे घे तुम्ही तिला सांगून नाही खात तुम्ही दिला असं म्हणून आता घेतला हा कसला आहे फिरल्या का सांग बरं पेरू क्वालिटी असते तिथे धूर एखादी बिस्किट घालला पूर्ण त्याच्यामुळे एवढी धुरी गेला काढता सांगणार तेवढी घे म्हणजे तू कशी नाही त्याला डसं डोका पण म्हटलं आपला म्हटला त्याचा म्हटला तू धुरी तोंड बाजू तू कशाला घेतला आजी पेरू मस्त आहे त्याला म्हणतात बिझनेस दिस इज कॉल्ड बिझनेस बरोबर आहे माझी इंग्लिश भाऊ तर भावानो आता रंकाळ्यानंतर डायरेक्ट आपण इस्कॉन टेम्पलला आलो आहे कोल्हापूर मधल्या हे गेटच भारी वाटले मला इथे जर नाईटला दिसत नसलं तुम्हाला एवढं थोडं समजून घ्या आता इथलं सगळं शॉर्ट दाखवतो जरा क्लोज केले जरा असं मंदिर आणि एक अर्ध्या तासात उघडणार आहे कारण आम्हाला आता वेळ झाला आहे अर्धा तास पण टाईम नाही कारण की अजून आम्हाला गडिंगला पोचायचं आहे जेवायचं आहे सो खूप वेळ होणार आहे खूप म्हणजे खूप चला तरी आपल्याला हायड्रा एपीची गाडीने साथ दिली हा तिथपर्यंत भावाला आभार म्हणतो ब्लॉग पर्यंत मध्येच की भावानं आपल्याला गाडी दिली आणि एवढं आम्ही सगळं सक्सेसफुल केला चला सगळं फिरून झालेलं आहे भावानं भावानो आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे लाईक करा त्यासाठी आणि सबस्क्राईब केल्यानंतर पहिला सबस्क्राईब करा आणि विषय कसा टॉपचा चला